तळून बघूया. हे बघा मस्त फुलत आहेत छान चांगल्या. पांढऱ्या शुभ्र आणि एक एक दाना दाना चांगला साबुदाण्याचा फुलतोय मस्त. हे बघा किती छान फुलले आहेत बघा. बटाटा घातलाय ना आपण, त्याने अजून छान चव लागते त्याला. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. साबुदाणा भिजत घालते बघा. पाणी घातलं मी, त्यानंतर दाखवते. तर हे बघा 1 किलो साबुदाणा आहे हा. भिजत घालते आता रात्री. उद्या सकाळी आपल्याला याच्या साबुदाण्याच्या पापड्या करायच्या. झाकण ठेवून देते. आता हा रात्रभर छान फुलेल. हे बघा रात्री आपण साबुदाणा भिजत घातलेला मस्त फुलला आहे हा. आता सुट्टा करून घेते. घट्ट होतो ना तो, असा मोकळा करून घ्यायचा चांगला. 1 किलो साबुदाणा आहे, छान फुलला आहे चांगला. हे बघा पाणी ठेवते एकीकडं. सगळ्या गाठी वगैरे अशा गुठळ्या फोडून घ्यायच्या त्याच्या. परातीत काढून घेते साबुदाणा. आता हे बघा ह्या पातेल्यात मी 2 पातेली पाणी घालते. म्हणजे त्या पातेल्याने ह्या पातेल्यात 2 पातेली घालते. कारण का जास्त घालायचं पाणी? एखाद्या वेळेस ना साबुदाणा कमी जास्त फुलतो, एखादा साबुदाणा जास्त फुलत नाही, एखादा फुलतो. तर मी ह्या 2 पातेल्याने पाणी घालणार आहे. आपण काढून घेऊ जास्तीचं पाणी. 2 पातेले घातलं, पण मी काढून घेणार आहे. एखाद्या वेळेस लागतं, पण एखाद्या वेळेस नाही लागत. झाकून ठेवते आणि चांगली उकळी येऊ देते साबुदाण्याला, पाण्याला. हे बघा चांगली उकळी आली पाण्याला. सांभाळून करायला लागतं, कारण चटका वगैरे बसतो ह्याने. आता हे पाणी काढून घेते मी. इतकं पाणी नाही घालायचं, काढून घेते. 1 पातेलं साधारण काढून घेते पाणी. आपण 2 पातेली घातले ना. काय होतं ऐनवेळी जर पाणी घालायची गरज पडली तर मग उकळलेलं पाणी पाहिजेच, म्हणून मग ते आधीच उकळून ठेवायचं. आता मी यात साबुदाणा घालते हा. आणि चांगला साबुदाणा घ्यायचा. केव्हाही बाजारात काय होतं, बऱ्याचदा साबुदाणा चांगला नसतो. तर जो चांगला साबुदाणा छान फुलणारा असेल तोच घ्यायचा, त्यामुळे पापड्या छान होतात. नाहीतर मग तुमचा साबुदाणा जर चांगला नसेल तर मग त्याच्या पापड्या चकल्या व्यवस्थित होत नाहीत. आमच्याकडचा साबुदाणा खूप छान आहे, खूप फुलतोय बघा. 4 बटाटे घेतले सोलून मी, ते किसून घालणार आहे त्यात. बटाटे किसून घेते. एकीकडं ते शिजतोय साबुदाणा. मोठ्या किसणीनं किसून घेते. बारक्या किसणीनं किसलं तर काय होतं, एकदम गाळ होतो. तर मोठ्या किसणीनेच किसायचा. हे बघा असा मोठा किस पडला पाहिजे चांगला. हे बघा किसून घेतले 4 बटाटे. तुम्हाला जास्त घालायचे असले तर अजून 2 घालू शकता, पण मी 4च घातलेत. आता हा किस चांगला धुवून घेते मी. त्याचा स्टार्च सगळा काढून टाकायचा. हे बघा अजून थोडं पाणी घालून निथळून घेते. आता ह्या चाळणीमध्ये घालून घेते, म्हणजे मग कसं पूर्ण पाणी त्याचं निथळून जाईल. हा स्टार्च काढून टाकायचा सगळा. हे निथळून घेते चांगलं. आता इकडे आपला साबुदाणा बघा शिजत आलाय. मीठ घालायचं आहे. आता मीठ घालते मी त्यात. हे बघा मीठ घालते. आपल्या पोहे खायच्या चमच्याने 2 मोठे म्हणजे भरून चमचे घातले मीठ मी. थोडंसं वर घातलं, कारण साबुदाणा 1 किलो आहे आणि 4 बटाटे घालतोय आपण, त्यामुळे तेवढं मीठ लागतंच. आता हे बघा जवळजवळ हा 90% साबुदाणा शिजलाय. तर मग आता हा बटाट्याचा किस त्यात घालून घ्यायचा. आधीच नाही घालायचा बटाट्याचा किस. 2 मिनटं झाकण ठेवते.
शिजतो तो चांगला. गॅस मोठाच ठेवला आहे. हे बघा फुलला सगळा साबुदाणा. आता किस्त्यात घालून घेते. हलवून घेते सगळं चांगलं. बटाटा जास्त वेळ नाही शिजू द्यायचा त्यात. आता गॅस बंद करते. इकडे बाकीची तयारी होईपर्यंत झाकून ठेवून देते. कागद वगैरे घालते. मी काय करते, बऱ्याचदा मी ना घरातच घालून घेते आणि मग नंतर उचलून ठेवते. ती जी फळी वगैरे असते ती, हे बघा असे घालायला घेते. छोट्या छोट्याच घालायच्या, खूप मोठ्या नाही घालायच्या. मग त्या पापड्या ना फुलून खूप मोठ्या होतात. हे बघा अशा मध्यम आकाराच्याच घालते मी. चांगल्या 3 दिवस वाळू द्यायचे. आपण कोणतंही वाळवण 3 दिवस 4 दिवस चांगलं वाळू देतो. सध्या माझी वाळवण रेसिपी चालू आहे, तर याच्या आधीच्या सगळ्या वाळवण रेसिपी नक्की बघा तुम्ही. सगळ्या घालून घेते. हे बघा सगळे घालून घेतल्या पापड्या. आता मस्त कडक ऊन आहे, त्यात वाळायला घालते बाहेर नेऊन. हे बघा संध्याकाळपर्यंत तर इतक्या वाळल्या अशा कडक चांगल्या. अजून 2 दिवस चांगले वाळू द्यायच्यात, मग आपण तळायला घेऊ. हे 2-3 दिवस पापड्या चांगल्या वाळू दिल्या, तळायला घेते आता. कोणती वस्तू करून बघितल्यावर, तळून बघितल्याशिवाय आपल्याला समाधान होत नाही. तर म्हटलं चला तळून बघते. हे बघा छान फुलल्यात का नाही. मस्त अशा पांढऱ्या शुभ्र पापड्या आपल्या फुलत आहेत. हे बघा मस्त फुलत आहेत. कशा वाटल्या आपल्या साबुदाणा बटाट्याच्या पापड्या कमेंट करून सांगा. आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. हे बघा किती छान फुलल्यात बघा. आणि सध्या वाळवण रेसिपी चालू आहे, नक्की बघा. दोन 4 तळतेच आहे अजून. एकदा तळायला घेतलं की मग काय, खायला पण लगेच एकीकडे लेकाने सुरुवात पण केली.